प्रलयकारी पावसानं धाराशिवमधील अनेक संसार उद्ध्वस्त झालेत। असाच एक संसार वाहून गेलाय, तो म्हणजे सुरेश ठोंबरे आणि रुपाली ठोंबरे यांचा। जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी शुभम उमाळे आणि व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळे यांनी टिपलेली ही दृश्य अंगावर काटा उभं करणारी आहे। गेल्या 20 वर्षांपासून मोठ्या कष्टाने उभा केलेला संसार अवघ्या काही तासांमध्ये वाहून गेला। प्रशासन दारावर पोहोचलं तरी रेशन कार्ड, आधार कार्ड मागितली, ती द्यायची कुठून असा माऊलीनं प्रश्न केलाय। त्यांनी जवळच असलेल्या घराच्या गच्चीवर जाऊन जीव वाचवले, मात्र जगण्यासाठी त्यांच्याकडे आता काहीही नाही। हे सर्व जाणून घेतलंय जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पाहण्यामुळे हे घर कसं वाहत गेलेलं आहे ही दृश्य तुम्ही बघू शकताय। या ठिकाणी प्रशासनाचं अजूनपर्यंत कोणीच पोहोचलेलं नाहीये, पोलीस देखील नाही आले, प्रशासन नाही आलेलं आहे, कोणताच दौरा जो आहे तो इथपर्यंत नाही पोहोचलेला आहे। आणि हीच आहे खरी गरज, या ठिकाणी खरं गरज आहे कोणाची तरी यायची आणि कशा पद्धतीने संसार गेलेला आहे, वाहून गेलेला आहे हे बघण्याची। सुरेश ठोंबरे आहेत, 27 गायी यांच्या वाहून गेलेल्या आहेत। मोटरसायकल नाहीये, मुलांची सायकल नाहीये, वह्या पुस्तकं नाही आहेत। अक्षरशः माझ्यासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत आहे। अन्नधान्य बघा त्यांचं, हे बघा, हे सगळं हे अन्नधान्य आहे, मिक्सरचं भांड आहे, अख्खच्या अख्खं घर हे वाहून गेलेलं आहे। याच बेलगावची स्मशानभूमी काही वेळ आधी मी बघितली, स्मशानभूमीच्या छताच्या वरनं पाणी गेलेलं होतं, पण हे घर कशा पद्धतीने गेलेलं आहे, हे घर कसं वाहून गेलेलं आहे ही दृश्य बघा। आणि इथपर्यंत कोणीच अजून आलेलं नाहीये, कुठल्याच वस्तू राहिलेल्या नाही आहेत या घरामध्ये, काहीच राहिलेलं नाहीये। अख्खा संसार गेलेला आहे, अख्खं जीवन गेलेलं आहे। कोणती मागील 5 दिवसांपासून कोणी या ठिकाणी पोचत देखील नाही आहेत। जी काही मदत जाहीर करण्यात येत आहे किंवा जी काही अजून जाहीर करणार आहे प्रशासन, ती यांच्यापर्यंत पोहोचेल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आज मी जय महाराष्ट्राच्या माध्यमातून उपस्थित करत आहे। आणि सोबतच या सर्व धाराशिव जिल्ह्याचा आढावा मी काही दिवसांपासून घेत आहे, पूर परिस्थितीनंतरचा। पण भयानक दृश्य बघितलेले आहेत, पण हे मी कदाचित स्वतः देखील कधीच विसरू शकणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, धाराशिव। तर धाराशिवमधील हा संसार उघड्यावर पडलाय, पावसाने सगळं वाहून नेलं। सुरेश ठोंबरे आणि रुपाली ठोंबरे यांची व्यथा जय महाराष्ट्रने जाणून घेतली आहे। रुपाली ठोंबरे आहेत या ठिकाणी। रुपाली ताई, प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे, फार वाईट देखील वाटतंय। किती बी काय सांगावं अशी इच्छा सध्या राहिलेली नाही माझी। इतकं गेलंय माझं की काय सांगू शकत सध्या नाही आता मी, मला बोलू सुद्धा वाटत नाही, काय बोलावं सांगा, लय विचित्र वाटतंय। मला तुम्ही 6 दिवस आधी, पूर यायच्या आधी तुमचं घर कसं होतं तुमच्या होतं? मी सगळं काय वस्तू होत्या, असे रेक लावलेले होते, तिथं मी किचन केलेलं होतं, तिथं खायचे करून, मग इथं लेकरं माझे अभ्यास करायचे, मग सगळे इथं पुस्तकं वगैरे सगळे ठेवले होते मी, सगळंच माझं काहीच राहिलं नाही बघा। इथे 2 पेट्या ठेवलेल्या होत्या, त्यात सोनं माझं काढून, लेकरं बी शाळेत जातात म्हणून सगळं सोनं हे ठेवलं होतं काढून। पेट्या कुठे गेल्यात? वाहून गेल्या, माहीतच नाही कुठं गेल्या। बघितल्या 3 दिवस झालं मी हुडकते इकडं तिकडं, काय सापडलं नाही। कपडे घालायची सापडले नाही, लोकांची कपडे घालून राहिलं ती तिन्ही लेकरं माझी, मी काय सांगावं असं सध्या हे होत नाही मला। प्रचंड मोठं नुकसान तुमच्या या ठिकाणी झालेलं आहे, काय सांगाल, तुम्हाला काय वाटतंय? आणि प्रशासनाला असेल किंवा कोणी आमच्या माध्यमातून तुमचा आवाज ऐकत असेल तर काय मागणी कराल? काय नाही, आमचं पुनर्वसन व्हावं एवढीच इच्छा आहे, थोडं होतं तेवढं आधार द्यावा सरकार मायबापाने, दुसरं काही नाही। गाई तुमच्या 27 वाहून गेलेल्या आहेत, कसा गोटा होता तुमचा, कशाचं मला सांगा ना। गोटा केलेला होता त्या समोरच, तो महापुरात वाहून गेले सगळे। तुझं काय काय वाहून गेलं, काय काय हरवलंय तुझं? गणवेश गेले, दप्तर गेले, अख्खे गणवेश, शूज गेला वाहून, सगळं नदीला गेले, काय तर राहिलं नाही। लोकांचे कपडे घालतोय आता मी, लोकांचे कपडे। तुला समजा असं वाटतं कोणी मदत करावं तर तू काय मदत मागणार आहेस? आमचं सगळं वापस द्यावा, सगळं काही वापस पाहिजे तुला। साक्षी, तुझं काय हरवलंय किंवा तुझं काही किमती सामान असं होतं का जे तू नाही आता? होतं, काय होतं? अभ्यासाचं सगळं होतं माझं 10वीचं। 10वीची विद्यार्थिनी असतो? हो, माझं सोनं होतं ते पण गेलं, गळ्यात चेन वगैरे केली ती मला। ज्यावेळेस हे सगळं घडलं त्यावेळेस तुला काय वाटलं, काय नेमकं? खूप भयंकर होतं, असं कधी वाटलंच नव्हतं, असं कधी वाटलंच नव्हतं होईन म्हणून, केव्हाच आलं नव्हतं इथं पाणी।
असं पाणी तू कधीच बघितलेलं नाहीये. अर्थातच काहीच असं पाणी कधीच बघितलेलं नव्हतं, असा अनुभव याआधी कधीच नाही. मराठवाडासारखा हा परिसर आहे आणि मात्र पूर आलेला आहे, सगळं काही उद्ध्वस्त झालेलं आहे, काहीच राहिलेलं नाही आहे. या सर्व धाराशिव जिल्ह्याचा आढावा मी काही दिवसांपासून घेत आहे पूर परिस्थितीनंतरचा, पण भयानक दृश्य बघितलेले आहेत, पण हे मी कदाचित स्वतः देखील कधीच विसरू शकणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, धाराशिव.